जनगणना करण्याचे केंद्र सरकारनं जाहीर केले, काय आपली प्रतिक्रिया? अनेक वर्षापासून अनेक संघटना जातीय जनगणना व्हावी अशी मागणी करत होते आणि काल शासनाने जो निर्णय घेतला हा सर्व देशभरामध्ये प्रत्येक घटकातल्या माणसाची जनगणना जर झाली नागरिकाची तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे काही सरकारच्या माध्यमातून योजना केल्या जातात त्यामुळे विविध गटातील मग OBC असेल, भटके विमुक्त असतील, SC असतील, SC/BC असतील, या सगळ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि मला वाटते की जो निर्णय शासनाने घेतला तो अतिशय चांगला आहे. काय फायदा होईल असं आपल्याला वाटतं? आणि अनेक जनगणना झाल्यावर आता कसं असते रिझर्वेशनच्या वेळेस अनेक गोष्टीमध्ये क्लिअरिटी नसते. ज्यावेळेस ही जनगणना नक्कीच पुढे क्लिअरिटी येईल आणि त्या हिशोबाने सगळ्यांना त्याचा बेनिफिट मिळेल. सर, युद्ध हवा की बुद्ध हवा, आपलं वैयक्तिक काय मत आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनामध्ये आज चीड आहे की एवढं शांत सगळीकडे चालत असताना 10 वर्ष काश्मीरची परिस्थिती अतिशय वाईट होती. माननीय मोदीजी, माननीय अमितभाई शाह यांनी तिकडे शांतता हे करून सगळं टुरिझम वाढलं होतं. आज काश्मीरमध्ये पण अनेक मुस्लिम बांधव राहतात आणि आज त्यांची आर्थिक उलाढाल ह्या सगळ्या आतंकवादी हल्ल्यामुळे परिस्थितीवर गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नक्कीच माननीय मोदीजी जो काय निर्णय घेतील किंवा देशाचे लष्करी हे म्हणजे आमचे राजनाथ सिंगजी असतील, जो काही निर्णय घेतील तो आम्ही सर्व भारताचे नागरिक आम्ही एकदम पूर्णपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहून त्याला स्वीकार करू. असे मी तुम्हाला सांगितलं ना की हा प्रत्येक नागरिकाची भावना आहे की यामध्ये ज्यांनी हे आतंकवाद्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई त्यांना पाबंदी आणण्याकरता जे काही करावं लागेल आणि ते माननीय पंतप्रधान असो, माननीय देशाचे संरक्षण मंत्री असतो, यांनी जो काय निर्णय घेतील त्याच्यामध्ये आमच्या संपूर्ण भारतातला एकही नागरिक त्याला विरोध करणार. सर, आता आपण बोलताना नांदेडच्या ट्रॅफिकचा उल्लेख केला, काय प्लॅन आहे? ट्रॅफिकमध्ये अनेक सिग्नल्स आणि काही ठिकाणी वन वे वगैरे मी मागे आलो होतो मागच्या 10 दिवसापूर्वी. त्या दिवशी महापालिका आणि पोलीस आयुक्तांबरोबर मी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये ओव्हरऑल जे माझ्या लक्षात आलं त्याच्यावर आम्ही आता उपाययोजना तयार करायला सांगितली आणि लवकरच ती मंजूर करू.